नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 यामधील पाठ क्रमांक 2 मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण यामध्ये मागील व्हिडिओमध्ये आपण संयुजा कशास म्हणतात इथपर्यंतचा अभ्यास केलेला आहे। यानंतर आज आपण संयुजा आणि या संयुजा व्हॅलेन्सी मधील मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन संरूपण आणि संयुजा यांच्यातील संबंध बघत असताना आपण इथं समोर विचार करा या घटकामध्ये काही प्रश्न विचारलेले आहेत। त्या प्रश्नांची उत्तरे आता आपण पाहणार आहोत। प्रश्न क्रमांक 1 आहे, मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण व त्यांची संयुजा यांच्यात संबंध काय आहे। विद्यार्थी मित्रांनो, मूलद्रव्याची संयुजा व त्याचे इलेक्ट्रॉन संरूपण ही त्यांच्या बाह्यतम कक्षेतील संयुजा इलेक्ट्रॉन वरून ठरवली जाते। म्हणजे मूलद्रव्याची संयुजा ही त्यांच्या बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजेच संयुजा आणि इलेक्ट्रॉन वरून ही ठरविले जाते। त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 जो आहे, बेरिलियमचा अणुअंक 4 आहे तर ऑक्सिजनचा अणुअंक 8 आहे। दोन्हीचे इलेक्ट्रॉन संरूपण व त्यावरून दोन्हीची संयुजा ठरवा। बेरिलियमचा अणुअंक 4 आहे आणि ऑक्सिजनचा अणुअंक 8 आहे तर त्याचं इलेक्ट्रॉन संरूपण व त्या दोघांची संयुजा। आता यामध्ये आपण पाहिलं तर बेरिलियमचा अणुअंक 4 आहे तर त्याच्या पहिल्या इलेक्ट्रॉन संरूपण असेल 2 आणि 2। म्हणजे इथं आपण जर पाहिलं तर बेरिलियमचा इलेक्ट्रॉन संरूपण येणार आहे 2 आणि 2, म्हणजे पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि पुढच्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन। त्यानंतर त्याची संयुजा, आता त्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत याचा अर्थ त्याची संयुजा 2 आहे। त्यानंतर ऑक्सिजनचा आपण पाहिलं, ऑक्सिजनचा अणुअंक 6 आहे, ऑक्सिजनचा अणुअंक 8 आहे तर ऑक्सिजनच्या पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि पुढील कक्षेमध्ये 6 इलेक्ट्रॉन येणार आहेत। आणि म्हणून ऑक्सिजनचा अणुअंक, आता ऑक्सिजनला बाह्यतम कक्षेमध्ये 6 इलेक्ट्रॉन आहेत म्हणजे त्याला 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे, म्हणजे त्याची संयुजा ही काय आहे, 2 आहे। त्यानंतर प्रश्न पुढचा जो आहे तिसरा, आधुनिक आवर्त सारणी आधारभूत मानून पुढील तक्ता तयार केलेला आहे। त्यामध्ये पहिल्या 20 मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन संरूपण संज्ञेखाली लिहून त्याच्या खाली त्या मूलद्रव्याची संयुजा लिहा। आता इथं आधुनिक आवर्त सारणीमध्ये आपल्याला जो पुढे तक्ता दिलेला आहे आणि या तक्त्यामध्ये जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये इथं संज्ञा जी आहे आणि त्याच्या खाली आधारभूत मानून 20 मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन संरूपण संज्ञेखाली लिहायचे आहे तर त्याच्या खाली त्या मूलद्रव्यांची संयुजा पण लिहायची आहे। तर आपण इथं जर पाहिलं तर उदाहरणार्थ मी काही यामध्ये उदाहरणं सांगते की याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्या कक्षेमध्ये, पहिल्या आवर्तामध्ये आणि पहिल्या गणामध्ये पहिला जो चौकट आहे त्याच्यामध्ये हायड्रोजन हे काय येणार आहे, मूलद्रव्य येणार आहे। हायड्रोजनचा अणुअंक जो आहे तो त्याच्या खाली आपण लिहिणार आहे इथं 1 आणि त्याची संयुजा पण काय आहे, 1, हे आपण ह्या पहिल्या चौकटीमध्ये लिहिणार आहे। त्यानंतर दुसरा आहे, आपण जर या 18व्या गणामध्ये पाहिलं तर 18व्या गणामध्ये हेलियम, म्हणजे हेलियम हे मूलद्रव्य येतं। हेलियमचा अणुअंक आहे 2, म्हणजे त्याची पहिलीच कक्षा पूर्ण होते आणि त्यामुळे त्याची संयुजा आहे 0। याच पद्धतीनं दुसऱ्या आवर्तामध्ये, म्हणजे आपण पाहिलं तर या आवर्तामध्ये, दुसऱ्या आवर्तामध्ये आणि पहिल्या गणामध्ये लिथियम नावाचा मूलद्रव्य येतं। याचा अणुअंक आहे 3, म्हणजे पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि दुसऱ्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन, याची संयुजा आहे 1। त्यानंतर बेरियम हा इथं येतो। बेरियमचा अणुअंक आहे 4, म्हणजे 2 आणि 2 त्याचे इलेक्ट्रॉन संरूपण आहे, त्याची संयुजा आहे 2। त्यानंतर बोरॉन
5 इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजे 2 आणि 3 हे त्याचं इलेक्ट्रॉन संरूपण आहे आणि त्याची संयुजा आहे 3. बोरॉन या 13व्या म्हणजेच गणामध्ये 13व्या गणामध्ये आणि दुसऱ्या आवर्तामध्ये घटक आहे तो, मूलद्रव्य आहे तो. त्यानंतर त्याची संयुजा आहे 3. कार्बन इथं येणार आहे, तर कार्बनची संयुजा आहे 4, म्हणजे त्याचं इलेक्ट्रॉन संरूपण आहे 2 आणि 4. नायट्रोजन इथं येणार आहे, हा नायट्रोजन जो आहे तो त्याचे इलेक्ट्रॉन संरूपण आहे 2 आणि 5, म्हणजेच त्याला 3 इलेक्ट्रॉनची गरज आहे, म्हणजेच फक्त इथं काय येणार आहे 3 ही त्याची संयुजा. ऑक्सिजन 8 म्हणजे ऑक्सिजनचा इथं इलेक्ट्रॉन संरूपण आहे 2 आणि 6, त्याला त्याची संयुजा आहे 2. फ्लोरीन इथं येणार आहे, फ्लोरीनचा इलेक्ट्रॉन संरूपण आहे 2 आणि 7 आणि त्याच्यामध्ये बाह्यतम कक्षेमध्ये त्याला 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे, म्हणून 1 ही त्याची संयुजा आहे. त्यानंतर इथं 18व्या गणामध्ये इथं दुसऱ्या आवर्तामध्ये निऑन हे मूलद्रव्य आहे, त्याचं इलेक्ट्रॉन संरूपण आहे 2 आणि 8 आणि त्याच्या संयुजा आहे 0. त्यानंतर आपण तिसरा आवर्त बघूया. त्या तिसऱ्या आवर्तामध्ये आपण जर पाहिलं तर तिसऱ्या आवर्तामध्ये ह्या चौकटीमध्ये सोडियम हे मूलद्रव्य येणार आहे, त्याचा इलेक्ट्रॉन संरूपण आहे 2, 8, 1, त्याची संयुजा आहे 1. त्यानंतर त्याच्या शेजारी मॅग्नेशियम हे मूलद्रव्य येणार आहे, इलेक्ट्रॉन संरूपण 2, 8, 2 आणि त्याची संयुजा आहे 2. त्यानंतर त्याच्या शेजारी ॲल्युमिनियम 2, 8, 3 इलेक्ट्रॉन संरूपण आहे आणि त्याचं संयुजा आहे 3. त्यानंतर सिलिकॉन इथं आपण जर पाहिलं तर 2, 8, 4 हे त्याचं इलेक्ट्रॉन संरूपण आहे आणि त्याचं संयुजा आहे 4. त्यानंतर फॉस्फरस इथं P म्हणजे तिथं इलेक्ट्रॉन संरूपण आहे 2, 8 आणि 5 आणि त्याचं संयुजा आहे 3. त्यानंतर सल्फरची संयुजा आहे 2, 8 आणि 6 आणि त्याचं इलेक्ट्रॉन संरूपण आहे 2. त्यानंतर क्लोरीन इथं येणार आहे, क्लोरीन 2, 8, 7 त्याचे इलेक्ट्रॉन संरूपण आहे आणि संयुजा आहे 1. आणि शेवटच्या इथं या कक्षेमध्ये आर्गॉन, त्याचं इलेक्ट्रॉन संरूपण आहे 2, 8, 8 आणि त्याचं संयुजा आहे 0. त्यानंतर आपण जर पाहिलं तर याच्या खाली आपण चौथ्या आवर्तामध्ये आपण आलो. तर चौथ्या आवर्तामध्ये आपण जर बघितलं तर चौथ्या आवर्त आणि पहिलं गण जे आहे त्याच्यामध्ये पोटॅशियम हे मूलद्रव्य येणार आहे, तर त्याचं इलेक्ट्रॉन संरूपण आहे 2, 8, 8, 1 म्हणजे बाह्यतम कक्षेमध्ये फक्त एकच इलेक्ट्रॉन आहे, याची संयुजा 1च आहे. त्यानंतर इथं जर आपण पाहिलं तर कॅल्शियम म्हणजेच 2, 8, 8, 2 हे त्याचं इलेक्ट्रॉन संरूपण आहे आणि त्याच्यामध्ये त्याचं जे संयुजा आहे ती 2 आहे. यानंतर आपण जर पाहिलं तर पुढील प्रश्न असा आहे, एका आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना संयुजा बदलण्यामध्ये आवर्ती कल काय आहे? आवर्त 2 व आवर्त 3 यांचा संदर्भ घेऊन तुमचे उत्तर स्पष्ट करा, असा प्रश्न विचारलेला आहे. ह्या प्रश्नाचं उत्तर असं आहे, आता आपल्या समोर इथं दुसरा आवर्त आहेच, तर दुसऱ्या आवर्तामध्ये आपण अनुक्रमे घेतलं इथं लिथियम, त्यानंतर इथं ह्या चौकटीमध्ये बेरियम, त्यानंतर इथं बोरॉन, इथं कार्बन, त्यानंतर नायट्रोजन, ऑक्सिजन, त्यानंतर फ्लोरीन आणि निऑन. ह्यामध्ये आपण जर बघितलं तर लिथियमचा इलेक्ट्रॉन संरूपण आहे 2 आणि 1, बेरियमचा आहे 2, 2, बोरॉनचा आहे 2, 3, कार्बनचा आहे 2, 4, नायट्रोजनचा आहे 2, 5, ऑक्सिजनचा आहे 2, 6, फ्लोरीनचा आहे 2, 7 आणि निऑनचा आहे 2, 8. आता या सगळ्यांमध्ये आणि तिसरं आवर्त जे आहे, तिसऱ्या आवर्तामध्ये जर आपण पाहिलं तर तिसऱ्या आवर्तामध्ये मूलद्रव्य पहिला इथं सुरुवात होते, पहिल्या चौकटीमध्ये येणार आहे सोडियम, त्यानंतर इथं मॅग्नेशियम, त्यानंतर ॲल्युमिनियम, इथं सिलिकॉन, इथं फॉस्फरस, इथं सल्फर, इथं क्लोरीन आणि इथं आर्गॉन. तर हे जे आहेत तर इथं हे सोडियम, इथं मॅग्नेशियम, त्यानंतर इथं ॲल्युमिनियम आणि इथं सिलिकॉन
तर याच्यामध्ये मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन संरूपण जे आहेत, सोडियमचं आहे 281, त्यानंतर मॅग्नेशियमचं आहे 282, ॲल्युमिनियमचं आहे 283, त्यानंतर सिलिकॉनचं आहे 284, त्यानंतर फॉस्फरसचं आहे 285, सल्फरचं आहे 286, क्लोरीनचं आहे 287 आणि आर्गॉनचं आहे 288. मग आपण ह्या सगळ्यांचा विचार केला तर आवर्तामधील मूलद्रव्यांमध्ये संयुजेमध्ये होणारा बदल हा इलेक्ट्रॉन संरूपणाप्रमाणे होत असतो आणि मूलद्रव्यांमधील संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या ही वेगवेगळी असते, मात्र त्यांच्या कवचांची संख्या मात्र एकसारखीच दिसते. त्यानंतर आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जात असताना अणुअंक एकाने वाढतच जातो आणि त्यामुळे संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या सुद्धा एकने वाढत जाते. यानंतर प्रश्न पुढचा जो आहे, प्रश्न क्रमांक 3 जो आहे तो आवर्त 2 व 3 मध्ये डावीकडून उजवीकडे जाताना संयुजात कोणता बदल दिसून येतो. तर आपण पाहिलेलं आहे की जसं आवर्त 2 मध्ये डावीकडून उजवीकडे जात असताना लिथियम, बेरियम, बोरॉन, ऑक्सिजन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन ह्यामध्ये आपण जर पाहिलं तर संयुजा ही एकानं वाढत गेलेली आहे. म्हणजे लिथियमची संयुजा 1 आहे, बेरियमची 2 आहे, बोरॉनची 3 आहे, कार्बनची 4 आहे, नायट्रोजनची 3 आहे, ऑक्सिजनची 2 आहे. म्हणजे इथं कार्बनपर्यंत संयुजा वाढत गेलेली आहे. त्यानंतर पुन्हा नायट्रोजनचं 3 झालेलं आहे. म्हणजे पुन्हा नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑनपर्यंत संयुजा 1ने कमी कमी होत गेलेली आहे. आणि तसंच तिसरं आवर्त जे आहे तर तिसऱ्या आवर्ताची सुरुवात सोडियमनं झालेली आहे. सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन यामध्ये देखील असंच आहे. सोडियमचा संयुजा 1 आहे, मॅग्नेशियम 2 आहे, ॲल्युमिनियमची संयुजा 3 आहे, सिलिकॉनची 4 आहे, फॉस्फरसची 3 आहे, सल्फरची 2 आहे, क्लोरीनची 1 आहे आणि आर्गॉनचं 0 आहे. म्हणजे इथं देखील सोडियमपासून सिलिकॉनपर्यंत संयुजा 1ने वाढत गेलेली आहे, पण तसंच ती संयुजा आर्गॉनपर्यंत परत 1ने कमी कमी होत आलेली आहे. त्यानंतर प्रश्न पुढचा जो आहे प्रश्न 5वा जो आहे, एका गणामध्ये वरून खाली जाताना संयुजा बदलण्यामध्ये आवर्ती कल काय आहे. गण 1 व गण 2 व गण 18 यांचा संदर्भ घेऊन तुमचे उत्तर स्पष्ट करा. विद्यार्थी मित्रांनो, मूलद्रव्यांची संयुजा ही त्यांच्या बाह्यतम कक्षेतील संयुजा इलेक्ट्रॉनवरून ठरवली जाते. गणातील सर्व मूलद्रव्यांची संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या समान असते, म्हणूनच एकाच गणातील मूलद्रव्य समान संयुजा दर्शवतात. उदाहरणार्थ गण 1 मधील सर्व मूलद्रव्यामध्ये उदाहरणार्थ हायड्रोजन, लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम इत्यादीमध्ये संयुजा इलेक्ट्रॉन हे एकच आहे आणि त्यामुळं गण 1 मधील मूलद्रव्यांची संयुजा ही 1 आहे. त्यानंतर गण 2 मधील मूलद्रव्यामध्ये बेरियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम इत्यादीमध्ये संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या 2 आहे, त्यामुळे गण 2 मधील मूलद्रव्यांची संयुजा ही 2 आहे. आणि त्यानंतर गण 18 मध्ये बघितलं तर निऑन, आर्गॉन ह्या मूलद्रव्यांमध्ये बाह्यतम कवचामध्ये 8च इलेक्ट्रॉन आहेत आणि 8 इलेक्ट्रॉन असल्यामुळे तिथे म्हणजे अपवाद हेलियममध्ये फक्त 2 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि त्यामुळं म्हणजेच अष्टक स्थिती त्याची पूर्ण झाल्याने त्यांची संयुजा ही 0 आहे. म्हणजे गण 18 मधील सर्व मूलद्रव्यांमध्ये काय आहे ते बाह्यतम कवच त्यांचं पूर्ण झालेलं आहे आणि त्यामुळं त्यांची संयुजा ही 0 आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण अणूचं आकारमान जे आहे तो घटक आपण आता पाहणार आहोत. आकारमान म्हणजे नेमका अणू ॲटॉमिक साईजचं आकारमान कसं असतं, तर याच्यासाठी आपण जर पाहिलं तर आकारमान हा द्रव्याचा मूलभूत गुणधर्म आहे. कोणतंही द्रव्य घेतलं तर अणूचं आकारमान त्यामध्ये आपण बघितलं तर ते अणूचं आकारमान मोजण्यासाठी आपण त्याच्या त्रिज्येनं ते आकारमान दर्शविलं जातं. अणू त्रिज्या म्हणजेच अणू केंद्रक आणि बाह्यतम कवच यांच्यामधील अंतर होय. आता ही अणुत्रिज्या कशी मोजायची, तर हे अणुत्रिज्या मोजण्यासाठी नॅनोमीटरहूनही लहान असे पिकोमीटरलाच आपण PM हे एकक वापरतो. म्हणजेच याचाच अर्थ आहे की इथं आपण जर पाहिलं 1
पिकोमीटर, 1 पिकोमीटर बरोबर 10⁻12 मीटर असं त्याचं काय आहे, मापन आहे. 1 पिकोमीटर म्हणजे 10⁻12 मीटर हे त्याचं मापन आहे. आता आपण यामध्ये जर पाहिलं तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जर मूलद्रव्य बघितली, इथं उदाहरणार्थ इथं जे मूलद्रव्य दिलेले आहेत, इथं आवर्त दिलेलं आहे, त्याचं मूलद्रव्य आणि त्याची अणुत्रिज्या दिलेली आहे. हे उदाहरण आपल्या समोर आहे. उदाहरणार्थ मूलद्रव्य ऑक्सिजन, त्याची अणुत्रिज्या आहे 66 पिकोमीटर, बोरॉन 88 पिकोमीटर, कार्बन 77 पिकोमीटर, नायट्रोजन 74 पिकोमीटर. त्यानंतर पुन्हा बोरॉन इथं बेरियम पाहिजे, म्हणजे इथं या ठिकाणी आपल्याला बेरियम हे मूलद्रव्य आपण घ्यायचं आहे. बेरियम त्याचं अणुत्रिज्या आहे 111 पिकोमीटर आणि शेवटचं आहे लिथियम 152 पिकोमीटर. आता यानंतर आपण जर पाहिलं तर आवर्तामध्ये आपण डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या ही कमी कमी होत जाते. डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या कमी कमी होत जात असते. आता मागचे कारण पुढील प्रमाणे आहे, कारण एका आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुअंक 1 एकाने वाढत जातो, म्हणजेच केंद्रकावरील धनप्रभार 1 एककाने वाढत जातो. मात्र त्याप्रमाणे भर पडलेला इलेक्ट्रॉन हा असलेल्याच बाह्यतम कक्षेमध्ये जमा होतो आणि वाढीव केंद्रकीय धनप्रभारामुळे इथे इलेक्ट्रॉन केंद्रकाकडे अधिक प्रमाणात ओढले जातात आणि त्यामुळे अणूचे आकारमान कमी कमी होत जात असते. खाली काही मूलद्रव्ये व त्यांच्या अणुत्रिज्या दिलेल्या आहेत. आता आपण काही मूलद्रव्यांची तर आणखीन अणुत्रिज्या ज्या दिलेल्या आहेत त्यामध्ये जर आपण पाहिलं तर आता इथं पहा, लिथियम अणुत्रिज्या आहे 151, त्यानंतर CS 262, त्यानंतर RB 244, त्यानंतर Na सोडियम 186 आणि पोटॅशियम 231 हे काय आहे, पिकोमीटरमध्ये अणुत्रिज्या खाली दिलेल्या आहेत. आता यानंतर जरा डोके चालवामध्ये इथं काही प्रश्न विचारलेले आहेत. त्यामध्ये आधुनिक आवर्त सारणीत पाहून वरील मूलद्रव्यांचे आवर्त सांगा म्हटलेले आहेत. तर यामध्ये वरील मूलद्रव्यांचे आवर्त 2 आहे. त्यानंतर वरील मूलद्रव्य अणुत्रिज्येच्या उतरत्या क्रमाने मांडा. जर अणुत्रिज्येच्या उतरत्या क्रमानं प्रश्न क्रमांक 2 जर आपण मांडला तर याचं उत्तर काय तयार होईल, तर पहिल्यांदा लिथियम येईल, मग बेरियम, मग त्याच्यानंतर बोरॉन, मग कार्बन, मग नायट्रोजन आणि मग ऑक्सिजन हा त्याचा उतरता क्रम असेल. त्यानंतर ही मांडणी आधुनिक आवर्त सारणीतील दुसऱ्या आवर्ताच्या आकृतिबंधाशी जुळते का, असा प्रश्न विचारलेला आहे. ही मांडणी आवर्त सारणीतील दुसऱ्या आवर्ताच्या आकृतिबंधाशी जुळते का, असा जो प्रश्न आहे याच्यामध्ये ही मांडणी आधुनिक आवर्त सारणीतील दुसऱ्या आवर्ताच्या आकृतिबंधाशी अणुत्रिज्येच्या उतरत्या क्रमाने जुळते. आणि वरीलपैकी सर्वात मोठा व सर्वात लहान अणु असणारी मूलद्रव्य कोणती, तर सर्वात मोठे मूलद्रव्य आहे लिथियम आणि सर्वात लहान असणारी मूलद्रव्य आहेत नायट्रोजन आणि ऑक्सिजन. त्यानंतर एका आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या बदलामध्ये आवर्ती कल काय दिसतो, तर आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या कमी होत जाते आणि त्यामुळे अणूचे आकारमान काय होते, कमी होते. यानंतर खाली जे प्रश्न दिलेले आहेत जरा डोके चालवामध्ये आधुनिक आवर्त सारणी पाहून वरील मूलद्रव्यांचे गण सांगा. तर आपण जर इथं पाहिलं आधुनिक आवर्त सारणी पाहून वरील मूलद्रव्यांचे गण, आता वरील मूलद्रव्य म्हणजे आपल्याला इथं पोटॅशियम, सोडियम हे जे मूलद्रव्य आहेत यांचे आपल्याला गण सांगायचे आहेत. यामध्ये ह्या सर्वांचा गण 1 आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 जो आहे, वरील मूलद्रव्य अणुत्रिज्येच्या चढत्या क्रमाने वरून खाली या पद्धतीने मांडा. तर ह्याच्यामध्ये लिथियम या प्रश्नाचं उत्तर आपण जे आहे ते या पद्धतीने लिहिणार आहोत. लिथियम, नंतर सोडियम, त्यानंतर पोटॅशियम,
त्यानंतर RB आणि त्यानंतर CS असं त्याचं उत्तर असणार आहे। यामध्ये लिथियमचा अणुत्रिज्या आहे 151, त्यानंतर सोडियम 186, त्यानंतर K 231, त्यानंतर RB 244 आणि CS 262। हे चढता क्रम आहे। ही मांडणी, प्रश्न पुढचा जो आहे, ही मांडणी आधुनिक आवर्त सारणीच्या गण 1 च्या आकृतिबंधाशी जुळते का? तर ही मांडणी आधुनिक आवर्त सारणीतील गण 1 च्या आकृतिबंधाशी अणुत्रिज्येच्या चढत्या क्रमाने जुळते। त्यानंतर वरील सर्वात मोठा व सर्वात लहान अणू असणारी मूलद्रव्य कोणती? तर सर्वात मोठे असणारे मूलद्रव्य जे आहे ते CS आहे आणि सर्वात लहान असणारे मूलद्रव्य जे आहे ते काय आहे? लिथियम आणि सोडियम आहे, म्हणजे Li आणि सोडियम। त्यानंतर आपण जर पाहिलं, एका गणामध्ये वरून खाली जाताना अणुत्रिज्या बदलण्यामध्ये आवर्ती कल काय दिसतो? तुम्हाला दिसेल की गणामध्ये खाली जाताना अणूचे आकारमान वाढत जाते। याचे कारण गणात खाली जाताना नवीन कवचाची भर पडत जाते आणि त्यामुळे गणामध्ये वरून खाली जात असताना अणुत्रिज्या वाढत जाते आणि त्यामुळे त्या अणूचे आकारमान वाढत जाते। यानंतर पुढचा घटक जो आहे ते म्हणजे धातू अधातू गुणधर्म। आता आपण जर इथं पाहिलं तर प्रश्न जो इथं सुद्धा धातू अधातू गुणधर्मामध्ये जरा डोके चालवामध्ये प्रश्न क्रमांक 1 जो विचारला आहे, तिसऱ्या आवर्तातील मूलद्रव्ये पहा, त्यांचे धातू व अधातूंमध्ये वर्गीकरण करा। तर तिसऱ्या आवर्तामध्ये जे मूलद्रव्य आहेत सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन आणि आर्गॉन, यातले धातू कोणकोणते आहेत? तर धातू आहेत सोडियम, मॅग्नेशियम, त्यानंतर ॲल्युमिनियम। आणि अधातू कोणकोणते आहेत? तर फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन आणि आर्गॉन हे अधातू आहेत। त्यानंतर धातू आवर्त सारणीच्या कोणत्या बाजूला आहेत? डाव्या की उजव्या? धातू हे आवर्त सारणीच्या डाव्या बाजूला आहेत। त्यानंतर प्रश्न पुढचा जो आहे, तुम्हाला अधातू आवर्त सारणीच्या कोणत्या बाजूला आढळले? पुढचा जो प्रश्न विचारला आहे, तिसरा प्रश्न, तुम्हाला अधातू कोणत्या बाजूला आढळले? तर आवर्त सारणीच्या उजव्या बाजूला अधातू आढळले। त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न जो दिलेला आहे, यामध्ये आपल्याला धातू अधातू हा जो आपण घटक पाहणार आहोत, तर धातू अधातू हे घटक पाहत असताना धातूचे गुणधर्म काय आहेत आणि अधातूचे गुणधर्म काय आहेत हे आपण जेव्हा पाहणार आहे त्यावेळेला आपल्याला लक्षात येईल की धातूंमध्ये संयुजा इलेक्ट्रॉन गमावून राजवायू संरूपण असलेला धनायन बनण्याची प्रवृत्ती असते। त्यानंतर मूलद्रव्यांची ही प्रवृत्ती अथवा विद्युत घनता म्हणजे त्या मूलद्रव्याचा धातू गुणधर्म होय। आणि अधातूमध्ये मात्र अधातू जे असतात तर अधातूंमध्ये विद्युत ऋणतेमुळे बाहेरून इलेक्ट्रॉन स्वीकारून पूर्ण अष्टक स्थितीमधील ऋणायन बनण्याची प्रवृत्ती असते। मूलद्रव्याची ही प्रवृत्ती जी आहे अथवा विद्युत ऋणता म्हणजे मूलद्रव्याचा अधातू गुणधर्म होय। कोणत्याही गणात आपण जर पाहिलं तर कोणत्याही गणात वरून खाली जाताना नव्या कवचाची भर पडून केंद्रक व संयुजा इलेक्ट्रॉन यांच्यातील अंतर वाढत जाते आणि त्यामुळे परिणामी केंद्रकीय प्रभार कमी होऊन संयुजा इलेक्ट्रॉन वरील आकर्षण बल कमी होते आणि यामुळे संयुजा इलेक्ट्रॉन गमावण्याची अणूची प्रवृत्ती वाढते। आता इथे संयुजा इलेक्ट्रॉन जे आहेत तर गमावल्यानंतर उपांत्य कवच बाह्यतम ठरतं। शेवटचं बाह्यचे कवच जे आहे ते शेवटचं कवच हे बाह्यतम ठरतं आणि हे उपांत्य कवच पूर्ण अष्टक असल्यामुळे तयार झालेल्या धनायनाला विशेष स्थैर्य प्राप्त होते। संयुजा इलेक्ट्रॉन गमावण्याची अणूची प्रवृत्ती म्हणजेच धातू गुणधर्म। कोणत्याही गणात वरून खाली जाताना विद्युत घनता वाढत जाते आणि विद्युत धनता वाढत जाते व मूलद्रव्याचा धातू गुणधर्म वाढतच
जातो. एका आवर्तात आपण जर पाहिलं तर एका आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना बाह्यतम कवच तेच राहते, मात्र केंद्रकावरील धनप्रभार वाढत गेल्याने अणुत्रिज्या कमी होते आणि त्यामुळे प्रयुक्त होणारा परिणामी केंद्रकीय प्रभार सुद्धा वाढत जातो आणि त्यामुळे संयुजा इलेक्ट्रॉन गमावण्याची प्रवृत्ती कमी कमी होत जाते. म्हणजेच आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना विद्युत ऋणता वाढत जाते व मूलद्रव्यांचा धातू गुणधर्म कमी कमी होत जातो. आता एका आवर्तामध्ये जर पाहिलं डावीकडून उजवीकडे जाताना, आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना वाढत जाणाऱ्या विद्युत ऋणतेमुळे बाहेरून इलेक्ट्रॉन स्वीकारून पूर्ण अष्टक स्थितीमधील ऋणायन बनण्याची अणूची क्षमता वाढते. ही प्रवृत्ती म्हणजेच अधातू गुणधर्म होय आणि त्यामुळं कोणत्याही आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना विद्युत ऋणता वाढत जाते आणि अधातू गुणधर्म वाढत जातो. आता यानंतर म्हणजे आपण ही आकृती पाहू शकता मूलद्रव्यामधील आवर्ती कल आणि याद्वारे म्हणजे याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर वाढत जाणारी अणुत्रिज्या जी आहे ती वरून खाली आहे. त्यानंतर कमी होत जाणारी अणुत्रिज्या जी आहे ती डावीकडून उजवीकडे आहे. त्यानंतर इथं आपल्याला दिसतं की निळ्या चौकटीत जे सगळे आपल्याला इथं दिसत आहेत हे सगळे काय आहेत, धातू आहेत. त्यानंतर पिवळ्या रंगाचे इथं जे नागमोडी वळणामध्ये दिसत आहेत हे सगळे धातू सदृश्य आहेत आणि उर्वरित सगळीकडे उजवीकडचे जे चौकटी आहेत आणि इकडचा एक हायड्रोजन हे सगळे काय आहेत, अधातू आहेत. यानंतर आपण पाहिलं तर आधुनिक आवर्त सारणी आणि या आधुनिक आवर्त सारणीतील स्थानावर मूलद्रव्यांच्या धातू गुणधर्माचा आवर्ती कल जो आहे तो आत्ताच आपण पाहिलेला आहे. त्यानंतर इथं पुन्हा जरा डोके चालवा मध्ये आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत. ते प्रश्न जे आहेत त्यामध्ये जो प्रश्न आहे पहिला, मूलद्रव्याचा अधातू गुणधर्म कशामुळे असतो, तर मूलद्रव्यांचा अधातू गुणधर्म हा त्यांच्यात असणाऱ्या विद्युत ऋणतेमुळे असतो. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते लक्षात ठेवा, अधातू गुणधर्म हा त्यांच्यात असलेल्या विद्युत ऋणतेमुळे असतो. त्यानंतर आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना मूलद्रव्यांचा अधातू गुणधर्म बदलण्यामध्ये काय कल अपेक्षित आहे, तर आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना मूलद्रव्यांची विद्युत ऋणता वाढत जाते आणि त्यामुळं अधातू गुणधर्म वाढत जातो आणि व मूलद्रव्यांचे आकारमान कमी कमी होत जाते. त्यानंतर हा प्रश्न तिसरा जो आहे, गणामध्ये वरून खाली जाताना मूलद्रव्यांचा अधातू गुणधर्म बदलण्यामागे अपेक्षित कल काय असेल, तर गणामध्ये वरून खाली जाताना विद्युत ऋणता कमी होत जाते, कमी कमी होत जाते. म्हणजेच विद्युत धनता वाढत जाते, विद्युत धनता वाढत जाते आणि म्हणून अधातू गुणधर्म हा कमी कमी होत जातो. त्यानंतर प्रश्न पुढचा घटक जो आहे हॅलोजन कुलातील प्रवणता. हॅलोजन कुलातील प्रवणता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर गण 17 जो आहे यामध्ये हॅलोजन कुलाचे सदस्य आहेत. उदाहरणार्थ सर्वाचे सर्वसाधारण रेणुसूत्र हे X2 आहे असे आहे. म्हणजे गणात वरून खाली जाताना त्यांच्या भौतिक स्थितीत प्रवणता दिसून येते. म्हणजे फ्लोरीन व क्लोरीन हे वायू आहेत, ब्रोमीन हा द्रव आहे, तर आयोडीन हा स्थायू आहे. म्हणजे हे जे त्यातली मूलद्रव्य आहेत हे काय आहेत, हॅलोजन कुलातील मूलद्रव्य आहेत आणि त्यामुळं ह्या हॅलोजन कुलामधील मूलद्रव्यांमध्ये आपल्याला प्रवणता म्हणजे वेगवेगळेपणा दिसून येतो. म्हणजे यामध्ये काही वायुरूप अवस्थेत आहेत, काही द्रव अवस्थेत आहेत आणि काही मूलद्रव्य हे काय आहेत, स्थायू अवस्थेत आहेत. यानंतर माहीत आहे का तुम्हाला, यामध्ये जर आपण पाहिलं तर इथं अल्कधर्मी मृदा धातूंची पाण्याबरोबर अभिक्रिया दर्शवणारे सर्वसाधारण रासायनिक समीकरण जे आहे ते M+2H2O = M in bracket OH ब्रॅकेट कंप्लीट ट्वाईस प्लस H2O. यामध्ये दुसऱ्या गणात वरून खाली म्हणजे बेरियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बेरियम यामध्ये जर आपण पाहिलं तर
असे जाताना या अल्कधर्मी मृदा धातूंच्या वरील रासायनिक गुणधर्मातील प्रवणता दिसून येते। दुसऱ्या गणात वरून खाली जाताना अल्कधर्मी मृदा धातूंची अभिक्रियाशीलता वाढत जाते व त्यामुळे ही अभिक्रिया होण्यातील सहजता सुद्धा वाढत जाते। इथं आता बेरिलियमची पाण्याबरोबर अभिक्रिया होत नाही, तर मॅग्नेशियमची अभिक्रिया पाण्याच्या वाफेबरोबर होऊ शकते। तर कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम व बेरियम यांच्या पाण्याबरोबरील अभिक्रिया ह्या कक्ष तापमानालाच अधिकाधिक दराने होताना आढळतात। विद्यार्थी मित्रांनो, हा धडा इथं संपलेला आहे। आता आपण पुढील व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक सुरू करणार आहोत। तत्पूर्वी आपण स्वाध्यायाचे प्रश्न काय करायचे अभ्यासावयाचे आहेत। धन्यवाद।